सणसूद म्हटलं की आपल्याला दररोजच्यापेक्षा जास्तच काम असतात. नमस्कार मंडळी, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दिवसाची खरी सुरुवात ही आपली किचनमधूनच होते. सकाळी उठले, सर्व घर आवरून घेतलं आणि नंतर स्वतःचं मस्त अशी आवरून मी रांगोळी काढली होती आणि आता किचनमध्ये लागली होती. आज आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. आता सगळीकडेच असणार म्हणून मी म्हटलं आता तिघी मायलेकींसाठी सुद्धा आपण बनवून घेऊया. तसं तर घरात माणसं असली तरच आपल्याला बनवावंच वाटतं बरं का, पण नसले तरी म्हटलं लेकरं तरी खाणारच ना, तर त्यामुळे मी सुद्धा पुरण बनवायला घेतलं. आणि चहाशिवाय तर मला तरी माझी सकाळ झाल्याशिवाय वाटत नाही आणि माझ्या दोघी मुलींना सुद्धा चहा पाहिजेच असतो सकाळी. तर मस्त आम्ही सर्वांनी इथं चहा घेतला. तसं मी त्यांना दूध टाकून देत असते बरं. खरं सांगायचं तर आतापर्यंत मी कधीच गुढी नाही उभारली, पण गावाकडे उभारतात. खरं तर मला वाटत होतं उभारावं, पण पान फुलच नव्हते आणि वेळ सुद्धा नव्हता, म्हणून म्हटलं राहू दे आता. पण पुढच्या वेळेसपासून ना नक्की उभारणार. फक्त रांगोळी काढली आणि छान तयार झाले तरी खूप पॉझिटिव्ह वाटत होतं. खरंच खूप भारी वाटतं ना सकाळी उठून रांगोळी वगैरे काढायची आणि मग सर्व घर वगैरे आवरून स्वतःचं छान असं आवरलं की एवढं मस्त वाटत होतं मला पण. तर मी पीठ वगैरे मळून झालं होतं. माही दुर्वांना सुद्धा आवरून मी बाहेर खेळायला पाठवलं, म्हणजे मी तोपर्यंत स्वयंपाक वगैरे आवरून घेते. खरं तर मला ना तुमच्यासोबत मी पुरण कसं बनवलं ते शेअर करायचं होतं, पण लेकरं एवढं परेशान करतात ना की मग मी म्हटलं असू द्या. आणि खूप जास्त भूक लागली होती, वेळ पण झाला होता, 1 वाजले होते. नाश्ता नव्हता, काही नव्हता, म्हणून मी फटाफट स्वयंपाकला बसले आणि मस्त अशा पोळ्या लाटून घेतल्या. आणि मी ना भाकरीसारखं थोडं थोडं असं करते हातानं, कारण की मग पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरून जाते आणि आपल्याला लाटता सुद्धा व्यवस्थित येते फटाफट. तर मी तुम्हाला दाखवते माझी पुरणपोळी किती फुगली होती ना. खरं म्हटलं ना कॅमेरा समोर असलं ना तर पुरणपोळी काय माहीत फुगतच नाही, पण ही पुरणपोळी खूप मस्त फुगली होती. अशा सर्वच फुगल्या होत्या माझ्या. तर थोडीशी हळद टाकल्यामुळे ना खूप छान असा कलर आला होता पुरणपोळीला. लग्नाच्या आधी ना ताईनं फक्त मला येत होतं बटाट्याची भाजी आणि एक चना डाळ आणि चपाती. भाकरी जास्त मला काही जमत नव्हत्या बनवायला, पण आता मी परफेक्ट बनवते. तर माझ्या घरच्यांना वाटतं की मला अजूनसुद्धा काहीच येत नाही. तर पहा, तुम्ही व्लॉग पाहत आहात, सगळं येते मला. जेव्हा पण घरी जाईल ना म्हणतात तुला काहीच येत नव्हतं, कसं करतेस तू सगळं. तर माझ्या लग्नाला तर 10 वर्ष झाली आहेत आणि तोपर्यंत मी अशीच थोडी राहील, शिकली आहे मी, सर्व येते मला. तर मस्त पुरणपोळी, पापड तळले होते, आमटीसुद्धा बनवली आणि दुधासोबतच आम्हाला पुरणपोळी आवडते. सुखा-दुःखानं भरलेले दिवस असतात. प्रत्येक दिवस हा नवीनच असतो, जसं नवीन वर्ष असतं. पण नवीन वर्ष लागले की आपल्याला असं वाटतं ना की चला आपलं ह्या वर्षी नाही, पण यावर्षी तरी आपलं काही चांगलं होतंय का, असंच आपल्या मनात चालू असतं. तेव्हा नवीन वर्ष लागतं, तेव्हा आपल्या भावना अशा असतात. मला पण असं वाटतं का की नवीन वर्ष लागल्यावर चला ह्या वर्षी तरी आपल्यासोबत काहीतरी चांगलं होईल. मला तर असंच वाटत राहतं जसं काही जादू होणार आहे पुढच्या वर्षी. तर ना या वर्षी तरी एक स्वप्न आमचं पहिलंच पूर्ण झालं, जसं की गाडी घ्यायची होती आम्हाला. करूया आता हळूहळू सर्व स्वप्न पूर्ण आपले, आणि त्यातच खरी मज्जा आहे. जे जे आपण स्वप्न पाहतो तेच पूर्ण करायचे, खरी तर मज्जा तिथंच आहे. तर मस्त असं घर आवरले आणि आता म्हटलं चला झोपूया. तर दोघीसुद्धा झोपायला तयार नव्हत्या. यांच्यामुळे ना माझी रात्रीसुद्धा झोप होत नाही आणि दिवसासुद्धा होत नाही. माणसाला दिवसभरात 24 तासात 8 तास तरी झोप पाहिजे, माझी तर फक्त 4 आणि 5 तास होते. आता उन्हाळ्यात सुरू झालं आपलं माठातलं पाणी, परत थंड आईस्क्रीम, दिवसभर हे सुरूच राहणार आता. तर म्हटलं चला पटापट आईस्क्रीम खाऊन झोपूया, पण माझ्या पुरीलाही आगाव आहेत, आईस्क्रीम खाऊन अजिबात झोपल्या नाही. मी झोपावं म्हटलं तर मला 10 वेळेस मम्मा हे दे, मम्मा ते दे. असा काही माझा गुढीपाडवा होता ताईंनो. जसं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करते, दुसरं काहीच नाही. जसा गेला तसा मी तुम्हाला दाखवला आहे. आणि आवडलं असतं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.